मी सूरज गयाने आज आपल्यासाठी नवीन वर्षाचा स्पेशल घेऊन येत आहोत पनीर मसाला। आता मित्रो, पनीर मसाल्यासाठी काय काय साहित्य लागत आहे ते मी तुम्हाला आता सांगणार आहे। सगळ्यात पहिले मी कांदा बारीक करून घेतलेला आहे, नंतर हा अद्रक लसूण मसाला बारीक करून घेतलेला आहे, नंतर थोडंफार बारीक बारीक लसूण कापलेला आहे, यानंतर हा एक टमाटा आहे याचा पेस्ट काढलेला आहे, यानंतर मी हे पनीर घेतलेलं आहे। पनीर हा माझा अर्धा किलो आहे, तुम्हाला लागलं तसं तुम्ही आणू शकता, आणि मी फ्राय केलेलं आहे माझ्या पद्धतीने। त्यानंतर हे मी इकडे तेल घेतलेलं आहे 60 ग्रॅम किंवा 70 ग्रॅम तुम्हाला हवं तसं, आणि या ठिकाणी मसाले सांगितलेला आहे, आणि हा मी पनीर मसाला आणलेला आहे। आता सगळ्यात पहिले मी गॅसवर कढई ठेवलेली आहे, आता त्या कढईमध्ये मी तेल टाकणार। आता मी तेल ठेवलेलं आहे, आता तेल हा आपलं गरम होत आहे। गॅस थोडा मी फास्ट केलेला आहे, तेल थोडं तापमान जास्त होणार त्याच्यामुळे। जसं तेल गरम झाल्यानंतर आपण सगळ्यात पहिले मित्रो त्याच्यामुळे अद्रक लसूण पेस्ट ठेवणार आहे, आणि अद्रक लसूण पेस्ट हे थोडं ड्राय झालेला पाहिजे। या ठिकाणी तेल आपलं हा गरम झालेला आहे। आता मी सगळ्यात पहिले ह्या अद्रक लसूण पेस्ट मी त्याच्यामध्ये सोडणार आहे। तेल हा आपलं गरम झालेलं आहे बघा। झाल्यानंतर व्यवस्थित फ्राय झालेलं आहे। हे फ्राय होत आहे, त्यानंतर मी हा कांदा पेस्ट केलेला टाकणार आहे। कांदा लसूण पेस्ट टाकलेला आहे, थोडंफार याला सॉफ्ट असं ड्राय होऊ द्यायचं। फ्राय होत आहे, थोडा लालसर झालं की मग आपण काय करायचं, त्याच्यानंतर आपण थोडा लालसर झालं की थोडं जिरं सोडायचं त्याच्यामध्ये। लालसर होत आहे, झणझणीत वास आला पाहिजे मित्रांनो मसाल्याचा, तेव्हा भाजी खाण्याची मजाही वेगळी आहे। आज नवीन वर्षाचा स्पेशल आहे, बायको बोलली मला कंटाळा आला आहे म्हणून मी आणलं, त्याला होऊन जाऊ दे मग आपल्या हातची आज पनीर मसाला भाजी। मग त्याच्यामुळे काय मग आणलं बाबा पनीर वगैरे मला आता करावं, आणि म्हणून आज व्हिडिओ बनवण्याची पण इच्छा झालेली आहे। आता मी जिरं घेतलेलं आहे, हे बघा जिरं हे थोडंफार जास्त किंवा कमी प्रमाणात तुमच्या पद्धतीने वापरले तरी चालेल, मी माझ्या पद्धतीचं। आता मस्त जिरं पण थोडंफार होत आहे, आणि असा वास हा रूममध्ये सेंटेड आला पाहिजे लसणाला। लसूण थोडं जास्त वापरला तरी चालेल। जाड कापलेला लसूण, हे बघा हा जाड कापलेला लसूण आपण याच्यामध्ये वरती सोडायचा। जेव्हा आपण पनीर खायला जातो तेव्हा त्या जे बारीक बारीक लसूण कापलेलं आहे त्याची जेव्हा दाताखाली येते तेव्हा त्याची टेस्ट वेगळी लागते। हा ढाब्यामध्ये हाच पद्धती यूज केली जाते मित्रांनो, कारण आपण जेव्हा जेवायला जातो तेव्हा याच्यावर बारकाईने लक्ष केलं पाहिजे। स्पेशलिस्ट हा बाजू राहतो किंवा हॉटेल राहतो, मेनूस्ताद लोक हॉटेलचे जे काही कारागीर राहतात ते यूज करतात। आपण मस्त चाललेलं आहे, थोडा मस्त फ्राय मसाला होत आहे, आणि हा चमचा आपला हात या साईडला असा मसाल्यामध्ये चालू राहू द्यायचा। कांदा जळाला नाही पाहिजे याच्यावर लक्ष करायचं, कारण हा थोडा लालसर झाला की मग आपण याच्यानंतर थोडंफार चटणी हळद मसाला जे काय ते सोडायचं मला मी सांगणारच आहे। आज 2026 नवीन वर्षाची सुरुवात ही आजच्या या भाजीपासून केलेली आहे। आज स्पेशल आहे, एक तास सुट्टी असल्यामुळे फर्स्ट शिफ्ट करून आलेलो आहो मी। आज काय होऊन जाऊ द्या म्हणलं, आज स्पेशल भाजी आपली। आज एक तर मम्मीचा बड्डे असल्यामुळे, माझ्या आईचा बड्डे असल्यामुळे पण स्पेशल काहीतरी स्पेशल खाऊ घाला म्हणलं, कारण ती गावाकडली असल्यामुळे जास्त व्यसन भाकरी वगैरे त्यांच्या काळात खायचे, मग आता आमच्या काळात पनीर खाऊ घाला लागलो। बघा थोडंफार लालसर झालेलं आहे। आता मित्रांनो आपण ध्यान करायचं, याच्यात सोडायची हळद। हळद का सोडायची, हळदमुळं
तर्रीला ग्रेव्ही येते आणि कलर येते. थोडंफार हळद मसाल्यामध्ये होऊ द्यायची. हळदीचं प्रमाणही तुम्हाला हवं तसं यूज करायचं. हळदी अँटीबायोटिक आहे, शरीराला पण चांगली आहे. आता याच्यानंतर आपण हळद टाकली मित्रांनो. त्यानंतर आपण घेणार लाल मिरची पावडर सोडणार आहे मित्रांनो. मिरची पावडर तुम्हाला हवी तशी सोडायची. त्यानंतर हे मिक्स करणार. थोडंफार मिरची पावडर झाली. त्यानंतर शेवटी सोडणार आपण मसाला गरम असल्यामुळे शेवटी सोडायचा. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि टॅमॅटो प्युरी नंतर सोडली तरी चालेल मित्रांनो. थोडाफार मसाले तेलामध्ये होऊ द्यायचे. आज मसाले पण थोडे तेलामध्ये होऊ दिले आणि थोडा आता याच्यामध्ये आपण मीठ टाकायचं मित्रांनो. मसाल्यामध्ये पण मिठाचं प्रमाण असते तर लक्ष देऊन मीठ टाकायचं. कसं आहे, भाजीला हवं तसं मीठ टाकायचं चवीनुसार आपल्याला. तर मित्रांनो बघा मसाला कसा सुटला आहे आपला. बघा तेल सोडले मसाल्याने. हे लक्ष द्यायचं, कारण प्रत्येक महिला मंडळ किंवा पुरुष मंडळ जे काही किचनचं इंटरेस्टेड आहे ते बघा ते काय करतात, त्या तेल सुटू देत नाही. मसाला सुकला ड्राय झाला पाहिजे तेव्हा भाजीला टेस्ट येते मित्रांनो. ह्या काही सेक्रेट फंडा गोष्टी असतात. आता यानंतर आपण घेणार टमॅटो प्युरी. एक टमॅटो टाकलेला आहे, कोणी एक टाकू शकते, कोणी हाफ टाकू शकते. गॅस हा स्लो करायचा, कारण आता मसाला जळायचे चान्सेस असतात. म्हणून व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं मित्रांनो. मित्रांनो आपण जे काही पनीर फ्राय केलेलं आहे ते आपण मसाल्यामध्ये सोडायचं. मी अर्धा किलो आणलेला आहे आमच्या चौघांसाठी. त्याच्यामुळे आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. बघा फ्राय करून घ्यायचं आणि आता याला थोडंफार पाणी सोडणार. गरम हे पाणी मी थोडं गरम केलेलं आहे, कारण पाणी गरम करून टाकावं कुठल्याही भाजीमध्ये. या ठिकाणी झालेलं आहे आणि या ठिकाणी मी अमूलचं बटर आणलेलं आहे मित्रांनो. हे बघा बटर आणलेलं आहे. हे बटर मी वरनं सोडणार, कारण थोडीफार टेस्ट वगैरे येणार आहे. हे बटर मी वरून सोडलेलं आहे मित्रांनो. आणि त्यानंतर थोडंफार आपला गॅस वाढवला तरी चालणार. थोडंफार हे होत आहे. यानंतर मी ह्या वटाणे कोणी अगोदर टाकते तर मी बॉईल केलेले आहे. आता हे वरनं सोडणार. हे बघा वरनं सोडणार. कसं आहे, ते आईला माझ्या वटाणे चालत नसल्यामुळे हे वटाणे हे पाठीमागनं सोडलेले आहे. आता या ठिकाणी कोथिंबीर याच्यामध्ये सोडणार मी. थोडंफार चाकून बारीक मस्त कट करणार आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर हे करणार. हे झालेले ही आपली भाजी रेडी झालेली आहे. मस्त स्वादिष्ट अशी ग्रेव्ही आलेली आहे मित्रांनो. आता तुम्हाला प्लेटीमध्ये काढून सुद्धा दाखवणार आहे मी. हे मित्रांनो
आपली झालेली आहे पनीर बटर मसाला तयार. बघा व्हिडिओच्या माध्यमातून कसं झालेलं आहे बघून घ्या. ग्रेव्ही बघा खूप काही तयार झालेली आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा आवडला मित्रांनो नक्की लाईक करा आणि मित्रमंडळीला शेअर करा आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला व तुमच्या परिवाराला. सर्वांना शुभेच्छा. जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो.